तर रायगडमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। आजपासून मनसेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ देखील होतोय। राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करतील। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, त्याचबरोबर पक्षाचे विविध प्रमुख नेते आणि पदाधिकारी काल संध्याकाळपासूनच महाडमधल्या हॉटेल विसावळ इथे दाखल झाले होते आणि आज वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आपल्या मनसैनिकांना संबोधित करतील। आजचा हा दिवस मनसैनिकांसाठी खूप खास आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी आज सगळे जमतायत आणि इथेच मनसेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। त्याचीच आपण थेट दृश्य पाहतोय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर मागे संदीप देशपांडे दिसतायत। इतरही मनसेचे प्रमुख पदाधिकारी, नेते सगळेच आज रायगडमध्ये उपस्थित आहेत। राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह, पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांसह रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत। रायगड किल्ल्याच्या पायथ्याला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडतोय। आज पक्षाचा 20वा वर्धापन दिन आहे आणि राज ठाकरे आता संबोधित करतायत। उभं राहिला तरी चालेल। काय करायचंय बसून आपल्याला? विसाव्या वर्धापन दिनाच्या माझ्या तुम्हा सर्वांना, महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। मला कल्पना आहे इथे गरम खूप होतंय। दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता। यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा, म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला, म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेलाच बोलून टाकू। आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा मग 9 तारखेला आपण काय करावं, तर पक्ष सदस्य नोंदणी ही बरेच दिवसापासून आपली करायची चालू होती। म्हटलं आपण 9 तारखेला वर्धापन दिनाला पक्ष सदस्य नोंदणी आपण सुरू करू। आज माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे, जिथे जिथे वर्दळीच्या जागा असतील, अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, नुसतं सदस्य नाही व्हायचे तर त्याला सक्रिय सदस्य व्हायचे। तर ज्या ज्या वर्दळीच्या जागा असतील, मग तिकडे शाळा असतील, कॉलेजेस असतील, मंदिरं असतील, इतर दुसरी कुठच्या मार्केट असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स, टेबल्स तिकडे लागली पाहिजेत। तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे। आणि अनेक लोक आहेत ज्यांना, हजारो लोक आहेत की ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, त्यांना सदस्य करून तुम्ही सर्वांनी घ्या। आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरती आज आपल्या नोंदणीचा सुरुवात आपण करत आहोत। तर महाराजांचे सर्वजण तुम्ही आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही जा आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा जो कोणी माझा महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी 19 मार्चला, काय योगायोग आहे बघा, 20 वर्षानंतर आपली पहिली सभा 20 तारखेला झाली होती, 19 मार्चला, आणि आज 20 वर्षानंतर परत आपल्या गुढीपाडव्याच्या सभेला 19 मार्चच तारीख यावी। त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्साहात, जल्लोषात, गुलाल उधळत आपण सर्वजण शिवतीर्थावरती 19 मार्चला यावं असं एक आवाहन करतो। आणि या नोंदणीच्या उपक्रमाला, सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आजचा दिवस साजरा करतोय. जे काही बोलेन ते 19 मार्चलाच बोलेन, कारण गुढीपाडवा आपण तो काय काय म्हणतात त्याला, बॅजच म्हणतात ना, सदस्य नोंदणीचं काय असतं? हो, हे काय देतो आपण, हे आय कार्ड. माझी पंचायत आहे आय कार्डची, कारण आय कार्डवरती माझीच सही आहे आणि मलाच सही करायची. आता इथे करायची. हां, नाव काय माझंच. हां, अरे उलट सुलट बरोबर आहे. हां, काय करायचं इथे? इथे आडनाव मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे रायगडात पोहोचलेले आहेत. शिवरायांच्या आशीर्वादानं मनसे आज त्यांचा वर्धापन दिन साजरा करतोय. आज मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे. मात्र आजचा दिवस आणि 19 मार्चला दोन्ही वेळेला भाषण करण्याऐवजी मी थेट 19 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यातूनच जे काही बोलायचं ते बोलेन, असं राज ठाकरे यांनी सांगितलंय. तसंच आजपासून त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे, असं त्यांनी आता नुकतंच जाहीर केलेलं आहे. त्याच ID वरती ते सध्या सही करतायत. जे काही बोलणार आहेत 19 मार्चलाच बोलेन, असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. मला इथे माझंच नाव विसरायला होते. हां, मी सही करतो रे, तुम्ही भरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा पक्ष आणि आज या पक्षाचा 20वा वर्धापन दिन आहे. त्यांनी असंही नमूद केलं की आज आपल्या पक्षाला जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे. पहिलं फॉर्म पक्षाचं साहेबांच्या हस्ते भरण्यात आलेलं आहे. सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्याचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतःच्याच नावानं, त्यांच्या स्वतःच्याच फॉर्मनं करण्यात आलेला आहे. त्यावरच त्यांनी सही केलेली आहे आणि आज फक्त सही केली आहे. सदस्य नोंदणीला सुरुवात होते, मी असं त्यांनी बरोबर जाहीर फॉर्म केलं. भरलाय की नाही हे बघायची जबाबदारी शाखाध्यक्षाची आहे. मी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचा सत्कार करावा. रायगड जिल्ह्यातील सगळे पदाधिकाऱ्यांना कृपया गर्दी करू नका. 2 ग्रुपमध्ये जा, 2 ग्रुपमध्ये. अध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्कार केला जातोय. आज पुन्हा मनसेला 20 वर्ष होत आहेत. आजचा वर्धापन दिन आहे. पण जेव्हा पक्ष स्थापन झाला, जेव्हा पहिलं भाषण झालं, तेव्हाचा जो दिवस होता तो सुद्धा 19 मार्च हाच होता आणि त्या दिवशीच भाषण केलं होतं. आणि आज पुन्हा असाच योगायोग जुळून आलेला आहे. ज्या वेळेला 19 मार्चला गुढीपाडव्याचा दिवस आलेला आहे, बरोबर 20 वर्षांनी हा योगायोग उद्भवला, असं राज ठाकरे यांनी नमूद केलेलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सगळे मनसेचे पदाधिकारी रायगडात जमलेले आहेत. पायथ्याशी त्यांच्याकडून आज वर्धापन दिन साजरा केला जातोय. राज ठाकरेंच्या या पक्षाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 20 वर्षाच्या कारकिर्दीचा त्यांनी एक सोशल मीडियामध्ये पोस्ट सुद्धा केलेली आहे. पोस्टमधून त्यांनी थोडक्यात आढावा देखील घेतलेला आहे.
रायगडमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा केला जातोय. मात्र आज काही फार बोलणार नाही. आज वर्धापन दिन आहे. आपण शिवरायांच्या भूमीत आलेलो आहोत. तिथे शिवरायांना अभिवादन करून आजचा त्यांनी वर्धापन दिन साजरा केलेला आहे. पण 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही बोलायचं ते बोलेल असं राज ठाकरेंनी नमूद केलंय. तर दुसरीकडे अजूनही आज पासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. ते देखील राज ठाकरेंनी जाहीर केलं. त्यांनी पक्षाचा पहिला फॉर्म देखील भरला आहे.